जालना जिल्हा मानवी हक्क अभियान जालना जिल्हा अध्यक्ष अंकुश सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली मानवी हक्क अभियान जालना जिल्हा उपाध्यक्ष अंबादास जाधव, भारतीय जनता पार्टी जालना जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीदादा पवार, भारतीय जनता पार्टी घनसावंगी अनुसूचित जाती व जमाती तालुका अध्यक्ष परमेश्वर सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार वंजारी, तहसील कार्यालय घनसावंगी यांना निवेदन देण्यात आले। दलित, आदिवासी, गायरानधारक, वंचित घटक, निराधार शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, इमारत बांधकाम यांच्या विविध मागण्यांसाठी दिनांक 16/10/2025 रोजी तहसील कार्यालय घनसावंगी इथं मानवी हक्क अभियान जालनाच्या वतीनं एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री यांना तहसील कार्यालय घनसावंगी मार्फत निवेदन देण्यात येणार आहे। जालना जिल्ह्यातील जास्तीचा अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ सरसकट हेक्टरी 50,000 रुपये देण्यात यावेत। शेतकरी व सर्व महामंडळाचे कर्ज माफ करण्यात यावे। शेतकरी बांधवांप्रमाणे गायरानधारक यांच्या पिकांचं पण नुकसान झालंय, यांचे पण पंचनामे करून यांना शासनामार्फत मदत देण्यात यावी। जालना जिल्ह्यामध्ये मागील शेतकरी बांधवाला शासन स्तरावरून आलेले अनुदान, तालुका अंबड व घनसावंगी तालुक्यातील कर्मचारी व अधिकारी यांची संगनमताने गैरव्यवहार, शेतकरी बांधवांचे पैसे हडप केले, जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांच्याकडून चौकशी करण्यात आली। यामध्ये अजून कृषी कार्यालय घनसावंगी, तहसील कार्यालय घनसावंगी, पंचायत समिती घनसावंगी येथील कर्मचारी व अधिकारी यांचा पण या शेतकरी घोटाळ्यामध्ये समावेश आहे। शासनाने यावर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी। सर्व दोषींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंद करण्यात यावेत। अशा विविध मागण्यांचं निवेदन देण्यासाठी मानवी हक्क अभियान जालन्याच्या वतीनं दिनांक 16/10/2025 रोजी तहसील कार्यालय घनसावंगी इथं एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। पूर्वतयारी म्हणून निवेदन देण्यात आलंय। निवेदन देताना उपस्थित मानवी हक्क अभियान कार्यकर्ते, मानवी हक्क अभियान घनसावंगी युवक तालुका अध्यक्ष स्वप्नील संतोष थोरात, मानवी हक्क अभियान घनसावंगी युवक तालुका सचिव विशाल हिवाळे, विनायक साबळे, युसुफ पठाण, विश्वंभर पिसुळे, परमेश्वर वाहुळे, अंबादास एडे, अर्जुन उक्काडे, तुकाराम काळे बोदेगाव इत्यादी।